तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? आणि हो, हसताय ना? हसायला पाहिजे, कारण हसल्याने आयुष्य वाढतं. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे कायपण.com. आणि मी दीपेश कांबळे तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता दहीहंडीचा सरावाचा. ओम साई सिद्धी गोविंदा पथक डोंबिवली कुंभारखंडपाडा वेस्ट. तर कशाप्रकारे सराव होतो तो आपण पाहिला. आणि आजचा सरावाचा 6वा दिवस आहे. आणि ह्या 6 दिवसामध्ये या मंडळाने कशाप्रकारे प्रगती केली ती आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याला खूप सुंदर असा तुम्ही प्रतिसाद दिला होता. ह्याही व्हिडिओला तुम्ही द्याल अशी मी आशा बाळगतो आणि पुढील व्हिडिओला सुरुवात करतो. तर पाहूया आजचा 6वा दिवस हे मंडळ कशा प्रकारे सराव करत आहे. चला तर पाहू. मित्रांनो, आता आपण नारळ फोडून या सरावाला सुरुवात करणार. नारळ फोडतो ह्यासाठी पहिला श्रावण सोमवार होता, तर आपल्या श्रद्धेप्रमाणे आपण एक नारळ फोडून या सरावाला आता आपण सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहताय तो आपल्या ओम साई सिद्धी गोविंदा पथकाचे प्रशिक्षक गेले, जे विघ्नेश म्हात्रे आहेत. त्यानंतर मोहित आहे. आज बरेचसे आज नवीन पण आहेत, अजून लोक म्हणण्यापेक्षा सॉरी आपले गोविंदा येणार आहेत. तर गोट्याला तुम्ही बघताय तोंड लाजवतोय. आणि आता हे जिथे सराव करतो आपण तिथे आपण मॅटिंग टाकणार आहोत, जेणेकरून जर समजा कुणाला इजा होऊ नयेत, सगळा कसा सराव जो आहे त्याच्यामध्ये सुरळीत पार पडावा यासाठी आपलं हे जी गोविंदा पथक जे आहे हे सगळ्या गोष्टीची काळजी घेत असतो. त्यामुळे आता आपण हे मॅटिंग टाकतो आहेत. आणि मॅटिंग टाकून झाल्यानंतर मग वॉर्मअप होईल. त्यानंतर मग आपण प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहोत. तर आत्ता हे टाकत आहेत मॅटिंग. त्याच्यामध्ये दर्शन आहे, तन्मय, नील आहे, त्याच्यानंतर स्वतः प्रशिक्षक विघ्नेश म्हात्रेसुद्धा इथे आहेत, तुम्ही बघताय मित्रांनो. आणि हे मॅटिंग टाकल्यानंतर आपण वॉर्मअप होईल, स्क्वॉड मारले जातील. त्यानंतर मग आपण प्रॅक्टिसला चालू करणार आहोत. तर बघूया कशा प्रकारे. आणि आत्ताच टोणग्यासुद्धा आलेला आहे, तो बघा. आता मॅटिंग टाकायचं काम चालू आहे. आणि हे आपले गोविंदा कोणी मोबाईलमध्ये, कोणी गप्पा गोष्टीमध्ये असे मग्न आहेत. मन्ना आहे, सोनेस होता. बरेचशा आपल्या ह्या गोविंदांची नावं अजून माहीत झाली नाही आहेत, ती अवगत करण्याचा प्रयत्न मी करत आहे मित्रांनो. पण तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे गोविंदा पथक आहे हे खूप चिकाटीने आपला जो सराव आहे हा करत आहेत. आणि हा सराव करत असताना काळजी घेतली जाते. खाली मॅटिंग टाकलं जातं, कारण खाली खडे वगैरे असतात. जर समजा एखादा गोविंदा खाली पडला तर त्याला इजा होऊ नयेत म्हणून त्याची काळजी घेतली जाते. मित्रांनो, जेव्हा दहीहंडी असते तेव्हा तिथे अनेक मंडळं आलेली असतात, अनेक गोविंदा पथक आलेले असतात आणि तिथे सेफ्टी असते. तर आता आपण सुरुवात करूया सरावाला. मित्रांनो, प्रथेप्रमाणे देवाच्या नावाचा जयघोष करून आपण देवाचं स्मरण करून ही सराव शिबिर आहे हे चालू करणार आहोत. बोल 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 बजरंग बली की जय, वाले बापा की जय, बाटी बापा की जय, बाबा की जय, गाई माते की जय, देवी माते की जय, दुर्गा माते की जय, गोड गोड आनंदाचा हर हर महादेव बाप्पा मंगल मूर्ती बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय. तर प्रथेप्रमाणे देवाचं जयघोष झालेलं आहे. आणि आता आपले प्रशिक्षक आपल्या सर्व गोविंदांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि थोडा वॉर्मअप करावा लागेल, जेणेकरून दिवसभर काम माणूस थकलेला असतो, तर थकावातून थोडासा आपल्या शरीराला शरीर लूज व्हावं त्यासाठी वॉर्मअप केला जातो, स्क्वॉड मारले जातात. तर आता हे आपलं जे गोविंदा पथक आहे आता हे स्क्वॉड मारणार आहे. हे कशाप्रकारे स्क्वॉड मारते ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत. तर सुरुवात झालेली आहे या स्क्वॉड मारण्यासाठी. आणि तुम्ही पाहताय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे एकमेव चॅनल सध्या डोंबिवलीमध्ये आपले जे गोविंदा पथक आहे
हे गोविंदा पथक कसं सराव करतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुम्ही इतरांना सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करा. कळू द्या की कशा प्रकारे सराव केला जातो, त्यामागे किती मेहनत असते हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आपण आनंदाने गोविंदा जेव्हा थर लावतात ते पाहतो, त्याचा आपण आस्वाद घेतो म्हणू शकतो की बघून आनंद मिळतो. डोळ्याची पारणं फिरणारे असे मनोरे रचले जातात. यामध्ये खूप सारी अशी मंडळं आहेत, त्यामध्ये जय जवान मंडळ आहे, त्यानंतर माझगावचं एक मंडळ आहे. अशी खूप सारी मंडळं आहेत जी असे थर लावत असतात. आपल्या डोंबिवलीमध्ये कुंभारसंपामध्ये अजून एक आपलं मंडळ आहे जे साई रागाई गोविंदा पथक आहे, ते सुद्धा मंडळ 7 थर लावते. तर आता ही ते सुरुवात आहे ती साई सिद्धी गोविंदा पथक, ओम साई सिद्धी गोविंदा पथक. आणि स्क्वॉड मारून हे लोक थर लावणार आहेत, कशाप्रकारे सराव करणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो. मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे की मित्रांनो, आपले जे मराठी सण असतात त्या सण आले की प्रत्येक सण जेव्हा येतो, मग होळी असेल, दहीहंडी असेल, आपला आता येणारा जो गणेश उत्सव असेल, तेव्हा सण येतात तिच्या 1 महिन्या आधीपासून तयारी केली जाते या सणांची. एवढं आपल्या महत्त्व या सणांना आहे. आणि दहीहंडी असेल, गणपती असतील, होळी असेल, प्रत्येक सण, दिवाळी असेल, पण त्यातल्या त्यात दिवाळीमध्ये फराळाची तयारी असते, गणपतीमध्ये डेकोरेशनची तयारी असते, होळीला गावाला जायची तयारी असते, आणि दहीहंडीला मनोरे रचण्याची तयारी असते मित्रांनो. आणि हेच आपले हे गोविंदा पथक आहे, हे करत आहे. आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे की कशा प्रकारे सराव केला जातो आहे, हे बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि उत्साह बघा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो सांगून जातो आहे की हो, आम्हाला थर लावायचे आहेत, आम्हाला हे मनोरे रचायचे आहेत. आणि त्याच जिद्दीने आणि त्याच चिकाटीने हे आपलं गोविंदा पथक आहे, हे प्रयत्नशील आहे. तुम्ही बघताय मोहित सुतार इथे आज आहे. मोहितबद्दल सांगायचं म्हटलं, आज त्याची तब्येत चांगली नसतानासुद्धा तो इथे या ग्राउंडवरती उभा आहे आणि आपल्या गोविंदांकडून आपला सराव करून घेत आहे. त्यांना कवायती करून घेतो आहे. गोट्या कबड्डी प्लेअर आहे, खूप तो सुंदर अशी कबड्डी खेळतो आणि तो वॉर्मअप करतो आहे. इकडे तुम्ही बघताय तन्मय आहे, नील आहे, आणि इकडे आज आमच्याकडे नवीन आलेले आहेत हर्ष कांबळे, व त्याच्यानंतर दर्शन आहे. आणि मित्रांनो, हा सराव असाच चालू राहणार आहे. आणि काय तेच मी पण बोलणार ना, कारण मागच्या व्हिडिओमध्ये पण हेच बोललो असेल. त्यामुळे आपण काय करू की आता पुढे ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला म्युझिक टाकून तुम्ही म्युझिकचा आनंद घेत आपला जो सराव जो आहे तो पहा. आवडला तर तो लाईक करा, कमेंट करा, आणि तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा की हा व्हिडिओ कळू द्या सगळ्यांना की गोविंदा पथक आहे. गोविंदा म्हटलं की साधं काम नाही आहे मित्रांनो, तिथे खूप जिद्द लागते. आणि ह्या जिद्दीने हे ओम साई सिद्धी गोविंदा पथक ह्यावर्षीसुद्धा या मैदानामध्ये उतरलेला आहे. आणि ह्या मंडळाला हे 7 वर्षे झालेले आहेत आणि पुन्हा त्याच जोशाने हे मंडळ तयारी करत आहे. पाहूया मित्रांनो आता कशा प्रकारे मनोरे रचले जातात ते. चला तर पाहूया. तुम्ही पाहताय मित्रांनो, आता आपले हे पथक जे आहे हे आता 4 थर लावण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्याचं नियोजन प्रशिक्षक विघ्नेश म्हात्रे करत आहेत. आणि तुम्ही पाहताय तर पहिले जो 4 जणांचा जो ग्रुप आहे तो खाली उभा केला आहे. त्यानंतर आता वरती 4 चढून हा दुसरा थर झालेला आहे. कशा प्रकारे शिडी लावली जाते तेही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल. आता 2 झालेले आहेत, तिसरा वरती चढत आहे. आणि हा पहिलाच प्रयत्न आहे मित्रांनो, पहिलाच व्हिडिओ आहे. पहिल्याच प्रयत्नात हा 2 थर उभे राहिलेले आहेत सुंदर असे. आणि तिसऱ्या थराची तयारी चालू आहे. बघताय तर प्रशिक्षक स्वतः ते पाहणी करत असताना, मी व्हिडिओ करत असताना मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की 2 थर राहिलेले आहेत. आणि ही जी प्रॅक्टिस आहे ही यांच्याकडून करून घेतली जाते. कारण तुम्हाला जेव्हा दहीहंडी असते तिथे तुम्हाला एकच चान्स दिला जातो
त्यामुळे सराव असणं खूप गरजेचं असते. आणि हा तिसरा थर झालेला आहे. मला वाटते 3 थरच, पहिली सुरुवात 3 थरापासून करणार असतील असं मला वाटते. आणि बॅलन्सिंग कशाप्रकारे केलं जाते, किती वेळ आपले गोविंद आहेत ते बॅलन्स करतात, हे इथून ह्या प्रॅक्टिसमधून बघितलं जातं. आणि हे सुंदर चढाईसुद्धा सुंदर होती. आणि त्याचप्रमाणे उतरताना पण खूप सुंदररित्या हे मंडळ उतरत असतं. तुम्ही बघताय किती नियोजनबद्ध असं प्रशिक्षक विघ्नेश म्हात्रे या गोविंदांना मार्गदर्शन करत आहेत. पुन्हा एकदा 2 झालेत, तिसऱ्यावरती बसलाय. आणि हो, अरे हो, 4था चाललेला आहे, 4था. तुम्ही बघताय हा दुसरा प्रयत्न. पहिल्या प्रयत्नात 3 थर लावले होते, आता हा दुसरा प्रयत्न आहे. आणि दुसऱ्या प्रयत्नात 4था आणि उत्कृष्ट पद्धतीने आपला गोविंदा उठला आहे. 4थासुद्धा टॉपर जो आहे त्यानेसुद्धा आपले हात उंचावलेले आहेत आणि त्याने त्याचे इरादे पक्के केलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही बघताय आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो, आपल्या चॅनलवरती की कशाप्रकारे हा सराव केला जातो आहे. मित्रांनो, खरंच अशा मुलांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे. तुम्ही एक कमेंट करून जरी म्हटलं की खूप सुंदर आहे, तरी त्यांचा उत्साह वाढत असतो. आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा उत्साह वाढवायचा आहे, त्यांची जिद्द वाढवायची आहे. आणि हेच मागचं आपलं उद्देश आहे, माझा उद्देश आहे. तर आता 4 लागले. पुन्हा एकदा प्रयत्न की कशाप्रकारे रणनीती आखावी हे प्रशिक्षक करत आहेत. तुम्ही बघताय इकडे सगळ्यांना जवळ केलं आहे. मला वाटतं 5वा थर लावायचा प्रयत्न आहे की कदाचित नसेल, कारण बऱ्यापैकी आज गोविंदा आले नाही आहेत. कारण अजून थोडे दिवस जसे जसे कमी राहतील तसतसं आपले गोविंद जे आहेत हे आपल्या गोविंदा पथकाला जॉईंट होतील. तर आता लवकर आठवण झाली मोहितला की आपल्या गोविंदांना पट्टे वाटले पाहिजेत. ॲक्च्युली हे पहिलं करायला पाहिजे, पण मोहितचं कसं तब्येत ठीक नसल्यामुळे तो आज जरा गोंधळून गेला आहे. आणि त्याला आत्ता आठवण झालं की अरे हो, आपल्या गोविंदांना आपण पट्टे दिले नाहीत, म्हणून त्याने पट्टे वाटप केलेलं आहे. स्वतः विघ्नेश म्हात्रे आणि गोट्या बघताय तुम्ही, खूप उत्साह आहे चेहऱ्यावरती. आणि मन्नाला बघताय, मन्ना तर काय नील नाराज आहे थोडासा. सोनेश आहे. पुन्हा एकदा नवीन प्रयत्न, 2 थर झालेले आहेत. बघूया आता हा थर कशा प्रकारे लागला जातो, कितीची ट्राय आहे ती सुद्धा आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि जर हे असे पन्नास, हे जे गोविंदा पथक आहे हे सहजरित्या 5 थर लावते. ह्यांचं ह्या वर्षीचं टार्गेट 8चं आहे. जसजशी मुलं वाढतील तसं एक थर वाढवला जाईल. तर 2 झाले, तिसरा वरती चढलेला आहे. आणि बघूया आता हा कितवा प्रयत्न आहे, तो किती थरांचा प्रयत्न आहे. बघताय तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जो चॅनलचं नाव आहे कायपण.com मित्रांनो. आणि मी दीपेश कांबळे तुम्हाला ही माहिती पुरवतो आहे. थोडंसं माझं बोलीभाषेमध्ये जरा शब्द अडकत असतील, कारण जीभ जड आहे माझी थोडीशी, त्यामुळे ते क्षमस्व. नाही, काहीतरी प्रयत्न चुकलेला आहे, प्रयत्न फसला आहे, म्हणून पुन्हा खालून ऑर्डर आलेली आहे की खाली उतरा. आणि हे आता परत खाली उतरत आहेत. आणि बघू आपण पुन्हा प्रयत्न करणार आहेत, कारण प्रयत्न करायचा आहे. चालू झाला प्रयत्न, थांबायचं नाही गड्यात, थांबायचं नाही, दे धक्का. आणि सुंदर सुंदर सुंदर, नाही, चाललेत. अरे वा, आपला जो टॉपर आहे ना सुंदररित्या चढतो, सुंदररित्या तो. आणि सुंदर अशी 4 हो, 2 एक्के 3 एक्के म्हणू शकतो का आपण याला. तर सुंदर अशी सलामी दिलेली आहे पुन्हा एकदा सरावाच्या माध्यमातून. बघताय असं वाटते मी क्रिकेटची कॉमेंट्री करतो आहे, पण तसं नाही आहे मित्रांनो. कसं आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या प्रॅक्टिस करत असताना अपशब्द निघालेले असतात, म्हणून ते आवाज मूट करून दुसरं बोलावं लागतं आहे. आणि सुंदररित्या उतरत आहेत, बघताय. आणि काय ते चुकला बॅलन्स. आणि आपला गोविंदा पडलाय. लागलं का बघा रे त्याला, नसेल लागलं, पकडलंय त्याने. तर घाई करू नका मित्रांनो, घाई करू नका. काय होतं आहे, एकाचं जरी नजर चूक झाली तरी आपला गोविंदा या खाली पडू शकतो, त्याला इजा होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे मित्रांनो. आणि
तर काय सांगत होतो मी की हां हे सारखं बोलणं असं तुम्हाला वाटेल की बोर होतं मग माणूस तेच ऐकून काय बोलतो आहे. पण असं नाही आहे. तुम्हाला सांगणं पण गरजेचं आहे. नुसतं व्हिडिओ दाखवून तुम्हाला त्यात काही कळणार नाही. म्हणून हे मला पोथी पुराण वाचावं लागतं आहे आणि ते मी वाचतो आहे पुन्हा एकदा प्रयत्न. आणि बघूया या प्रयत्नाला यश येतं का. नाही होतंय नाही पड अरे पडलाय रे. कसं आहे माहिती आहे पडल्याशिवाय पण पुढे जाता येत नाही. म्हणतात ना लहानपणी बाळ जेव्हा पडणार तेव्हा ते चालायला शिकणार. तसंच आहे मित्रांनो. आयुष्य सुंदर आहे, फक्त हसायला पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. आणि हे आपले गोविंद आहे ते आनंद घेत आहेत. आणि इथे किती काही झालं तरी इजा हा होत नाहीत. पुन्हा प्रयत्न करतो त्याच जोशामध्ये त्याच जोमामध्ये हे पुन्हा गोविंद आहेत हे वरती थरावरती जाण्यास सज्ज झालेले आहेत. आणि आता बाबू चालला आहे वरती. बाबू चाललेला आहे. मी बघते बाबूला. बाबू आता बघूया बाबू आता उभा राहतो का. आणि हो बाबू उभा राहतोय. सुंदररित्या बाबू उभा राहिलेला आहे. छान मित्रांनो. बघा म्हणजे कसं आहे पडलो तरी थांबायचं नाही आहे हे ह्या गोविंदा पथकाने निर्धार केलेला आहे. आणि त्याच जोमात पुन्हा त्यांनी ते थर लावलेले आहेत. परत एकदा बघताय तुम्ही बाबू डबल एक्का मारतोय असं वाटतंय. होय जिद्द बघा. या गोविंदा पथकाची चिकाटी बघा की आम्ही पडलो तरी आम्ही थांबणार नाही आहोत. आम्ही पुन्हा त्याच जोमाने त्याच जोशाने पुन्हा उभे राहणार आहोत. आणि हेच उत्तम उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो. तर खरंच भारी वाटलं या मंडळाला भेटून. मी रोज येत असतो. आणि मित्रांनो आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की काय ह्याच्यामध्ये सराव करत असताना काही आहे का, तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळवू शकता. त्यानंतर आपला जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. कारण सबस्क्राईब केल्याने कसं होणार आहे की मग मी व्हिडिओ करणार ते तुम्हाला दिसणार आहेत. पण ते सबस्क्राईब नुसतं करू नका, बाजूला जी घंटा असते ना तिला दाबा. त्याने काय होणार की डायरेक्ट तुम्ही घंटा दाबली की डायरेक्ट मी पोस्ट केलेला जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मोबाईलच्या डायरेक्ट नोटिफिकेशनमध्ये येणार आहे. आणि पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे तुम्ही पाहताय. आणि मित्रांनो आपली ही मुलं आहेत यांचा जोश वाढवणं हे आपलं काम आहे. आणि तेच करण्याचा प्रयत्न हा माझाही आहे. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा तीन थर. हो सुंदररित्या काही न चूक करता थर उभं आलेला आहे. आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण पुन्हा अजून 2 दिवसांनी पुन्हा त्यांचा कुठपर्यंत सराव आला आहे, किती थर लावतात हे सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर तुर्तास थांबूया. आपल्याला पुन्हा आपण जेव्हा थांबतो तेव्हा पुन्हा देवाचा जयघोष करून आपण ह्या सरावाची समाप्ती करतो. तर मित्रांनो धन्यवाद. बोल बजरंग बली की जय. वाले बाबा की जय. बाबा की जय. बाबा की जय. माते की जय. माते की जय. बोल बजरंग बली की जय.